श्री स्वामी समर्थ. मी प्रिया. संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील आजचा अनुभव आहे डॉक्टर सौ विजया कट्टी यांचा. स्वामींनी मला फुलासारखे जपले. स्वामी लीला अगम्य व अनाकलनीय आहे. विश्वाचा नाथ असलेले स्वामी आपल्या भक्तांची किती काळजी घेतात याचा अनुभव घेतला की स्वामी कृपेने मन भारावून जाते. डोळ्यात पाणी दाटून येते. अंतःकरण भरून येते. वादाला मर्यादा पडतात. तर्क चालत नाही आणि स्वामी भक्ती काय आहे हे थोडे थोडे कळू लागते. अलीकडे जो अनुभव आला तो शब्दबद्ध करताना हेच म्हणावेसे वाटते की स्वामींनी मला आपल्या भक्तांचे किती लाड पुरवे याचे हे उत्तम उदाहरण आहे. मला जर्मनीला एक आंतरराष्ट्रीय सेमिनारसाठी आमंत्रण आले. विजा व तिकीट आल्यावर जाण्याचा एक आठवडा आधी नेमके माझ्या उजव्या हाताचे फ्रॅक्चर झाले. स्वामींवर भरोसा ठेवून मी जर्मनीला गेले. जाताना रस्त्यात आणि जर्मनीला देखील मला कुठलाही त्रास झाला नाही. माझा एक सहकारी वेगवेगळ्या शहरात फिरत होता. त्याला स्वामींनी नेमके माझ्या जर्मनीत पोहोचण्याच्या दिवशी बॉनमध्ये आणून ठेवले. तो मला विमानतळावर घ्यायला आला. माझ्या विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहोचण्याचा प्रश्नच मिटला. मला परत येताना जो अनुभव आला तो अविस्मरणीय आहे. बॉनहून म्युनिच येथे जाण्यासाठी 5:15 वाजता फ्लाईट होती व फ्लाईट टाईम 1 तास होता. म्युनिचहून दिल्लीसाठी 7:45 वाजता पुढील फ्लाईट होती. 5 वाजता सूचना मिळाली की म्युनिचमध्ये बर्फ पडल्याने 5:15ची फ्लाईट आता 6:30 वाजता निघेल. हे ऐकून मी नाराज झाले, कारण पुढची फ्लाईट मिळणे असंभव होते. दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती व मला आपल्या घरी पोहोचून जन्माचा अध्याय वाचून दत्त जयंती साजरी करायची होती. मी लुफ्तान्साच्या स्टाफला विनंती केली की पुढील फ्लाईटला थोडे थांबून मला दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसवावे. स्टाफने मला थंडपणे सांगितले की फ्लाईट मिस झाली तर ते मला म्युनिचमध्येच हॉटेलमध्ये ठेवतील. हॉटेलचे पैसे लुफ्तान्सा देईल. मी त्यांना परत विनंती केली की इथले काम संपल्याने आता इकडे तिकडे न जाता मला आपल्या घरी लवकर जायला मिळाले तर बरे होईल. लुफ्तान्साच्या स्टाफने मला सांगितले की तुमच्या एकटीसाठी स्टाफ लाईनला खास व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला विमानामधून उतरताच स्पेशल गाडीने दिल्लीच्या विमानाजवळ न्यावे लागेल. तसेच पासपोर्ट कंट्रोलसाठी खास माणूस पाठवावा लागेल. इतके सर्व करण्यापेक्षा तुम्हाला हॉटेलमध्ये ठेवणे जास्त परवडेल. त्या लोकांशी जास्त वाद घालण्याचा अर्थ नव्हता. मी सर्व भार स्वामींवर सोडला व जे होईल ते स्वामी इच्छेने असे म्हणून मी माझ्या मुलीला मोबाईलवर SMS द्वारा सर्व वृत्तांत कळवला. ती पण नाराज झाली. फ्लाईट आणखी लेट होऊन 7 वाजता निघाली. दिल्लीची फ्लाईट मिळणे आता तर अशक्य होते, पण अशक्यही शक्य करतील स्वामी या वचनाचा प्रत्यय आला. माझी बॉन ते म्युनिच फ्लाईट विमानतळावर उतरत असतानाच विमानतळावर स्पीकरवर जी घोषणा झाली ती ऐकून आपल्या कानावर विश्वासच बसेना. ती घोषणा अशी होती: दिल्लीला जाणाऱ्या उतारूसाठी खास व्यवस्था करून विमान जवळून पिकअपसाठी आणि म्युनिच दिल्ली विमानामध्ये ड्रॉप करण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे ऐकून स्वामींची कृपा बघून डोळे भरून आले. नंतर जे घडले ते एखाद्या चित्रपटातच शोभेल असे होते. विमानातून उतरताच स्पेशल गाडीच्या ड्रायव्हरने गाडीत बसून मला एका इमारतीजवळ नेले. हातातील किल्ली लावताच इमारतीचे दार उघडले. पासपोर्ट कंट्रोलसाठी आतमध्ये एक खास माणूस बसला होता. त्याने तिकीट बघून पासपोर्टवर शिक्का मारला. मला विमानतळाच्या आत जावेच लागले नाही. ड्रायव्हर मला परत गाडीत बसून दुसऱ्या इमारतीमध्ये घेऊन गेला. पुन्हा दाराला एक किल्ली लावली आणि दार उघडले. आत एक मोठी लिफ्ट होती. परत एक किल्ली लावली व लिफ्टचे दार उघडले. माझे सामान उचलून तो लिफ्टमध्ये आला आणि लिफ्ट चालू झाली. लिफ्ट उघडली व मी विमानाच्या आतच पोहोचले. आत इतर पॅसेंजर आणि स्टाफ माझी वाटच पाहत होते. विमान माझ्यासाठी 1 तास थांबवून ठेवले होते.
माझ्या हातातले सामान एअर होस्टेसच्या हाती देऊन त्या माणसाने तिला बजावले की मॅडमचा हात प्लास्टरमध्ये आहे, त्यांना मुळीच त्रास व्हायला नको. असं तिने सामान घेऊन मला सीट पर्यंत नेले. मी जागेवर बसताच घोषणा झाली की बोर्डिंग पूर्ण झाले आहे आणि 5 मिनिटात विमानाने उड्डाण घेतला. बॉन येथे विमानाला उशीर करून स्वामीने मला फुलासारखे जपले. बाहेरच्या देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळ फार मोठे असतात. एका टर्मिनस पासून दुसरी जोड फ्लाईट घेण्यासाठी खूपच चालावे लागते. स्वामीने माझे चालणे तर वाचवलेच, शिवाय पासपोर्ट तपासणीसाठी लांब रांगेत उभे राहणेही वाचवले. एका हातात सामान उचलून हे सगळे करण्याचा त्रासही वाचवला. एखाद्या फुलासारखे एका विमानातून दुसऱ्या विमानात नाजूक हाताने हळूवारपणे उचलून ठेवले. स्वामी कृपेने मन भारावून गेले आणि अश्रूंचा पाऊस अनावर झाला. माझे आईवडील राहिले नाहीत, पण स्वामी माऊली माझी आईपेक्षा जास्त काळजी घेते याचा पदोपदी अनुभव येतो. स्वामी सेवा करून घ्या, चरणांशी ठेवा, हाती धरा आणि मला सोडू नका, ही स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना.